Welcome to Neeti Katha Kids. मीराला तिच्या मोठ्या बागेत खेळायला खूप आवडायचे, पण तिला प्रत्येक गोष्ट लगेच समजून घ्यायची घाई असायची. एकदा तिला जुन्या वडाच्या झाडाजवळ एक अनोखा सुगंध आला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच वडाच्या झाडावर एक सुंदर लाकडी घर दिसले, जे काल नव्हते. मीराच्या मनात उत्सुकतेची लाट उसळली, पण तिला ते घर लगेच शोधण्याची घाई झाली. मीराने ते घर शोधायला धावपळ सुरू केली. प्रत्येक भांदीवर चढून पाहिले, पण ते कुठेच नव्हते. तिची निराशा झाली आणि तिला थोडा थकवा जाणवला. तिने दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा प्रयत्न केला, यावेळी अधिक घाईने. पण जेव्हा ती वडाच्या झाडाजवळ पोहोचली तेव्हा तिला ते घर पुन्हा दिसले, पण वेगळ्याच ठिकाणी आणि क्षणात अदृश्य झाले. तिला एकटेपणा आणि गोंधळ जाणवला. एके दिवशी तिने झाडावर ते घर स्पष्ट पाहिले. ते अगदी तिच्या डोळ्यासमोर तरंगत होते. पण जसजशी ती जवळ गेली तसतसे ते वेगाने दूर सरकले. मीराला वाटले की ती ते कधीच शोधू शकणार नाही. तिच्या मनात निराशेची लाट उसळली. मीराने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. तिला आठवले, लहानपणी ती प्रत्येक गोष्ट कशी शांतपणे उत्सुकतेने पाहत असे. तिला समजले की घाई करण्याऐवजी तिने फक्त निरीक्षण करायला हवे. तिने घाई न करता शांतपणे वडाच्या झाडाकडे पाहिले. तिने पाने हलवण्याचा आवाज ऐकला आणि झाडाभोवती एक बारीक चमकणारी धूळ पाहिली, जी तिला हळूवारपणे एका दिशेने नेत होती. अखेरीस ती त्या चमचमणाऱ्या घरापर्यंत पोहोचली. ती आत शिरली आणि तिला खूप आनंद झाला. तिला समजले की साहस घाईने नाही तर शांत कुतूहलाने मिळते. साहस हे कुतूहलाने सुरू होते. Like, share and subscribe for more stories.